मनाला शांतता आणि आनंद देतील ही वाक्य. तुम्ही जेवढी जास्त ज्यांची काळजी करता, बऱ्याच वेळा तेच लोक तुम्हाला समजून घेत नाही. काय तक्रार करायची आपण आपल्या नशिबाची, ते लोक पण बदलतात जे म्हणत होते विश्वास ठेवा आम्ही दुसऱ्यांसारखे नाही. एका संयमी मनासारखे कोणतेही तप नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा दुसरा कोणताही रोग नाही आणि दयेसारखा कोणता गुण नाही. आपल्या आत्म्याला माहीत असते खरं काय आणि खोटं काय, पण माणसाच्या समोर आव्हान तर मनाला समजून घेण्याचे असते. सुख आपल्या शरीराला स्पर्श करते आणि दुःख आपल्या आत्म्याला स्पर्श करते. आयुष्यामध्ये जी गोष्ट रिकामं पोट आणि रिकामा खिसा शिकवतं, ते कोणतीही युनिव्हर्सिटी किंवा शिक्षक शिकवू शकत नाहीत. दुसऱ्या कोणाचेही मन दुःखी करून स्वतःसाठी आनंद मिळवण्याच्या अपेक्षा कधीही करू नका. जो माणूस प्रत्येक वेळी त्याच्या दुःखाचं रडगाणं गात राहतो, त्याच्या दरवाजाबाहेर असलेले सुख बाहेरूनच परत जाते. आजकाल फक्त पाया पडणे म्हणजेच सन्मान नाही. कोणी आल्यानंतर मोबाईल बाजूला ठेवणं सुद्धा मोठ्या सन्मानाची गोष्ट आहे. माणूस काहीही चुकीच्या गोष्टी करून सगळ्यांच्या नजरेमध्ये धूळ फेकू शकतो, पण देव सगळ्यांचा हिशोब ठेवतो. आजकाल गरजेपेक्षा जास्त चांगलं असणं सुद्धा गरजेपेक्षा जास्त अपमान करतं. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तुम्हाला या जगामध्ये कोणाला गमावण्याची भीती वाटते, खरं तर या जगामध्ये तुमचं काहीच नसतं. अहंकार मग तो कोणत्याही गोष्टीचा असला तरीही सर्वनाश केल्याशिवाय सोडत नाही. स्वतःमध्ये असे बदल करा जे तुम्हाला दुसऱ्यांमध्ये असावे असं वाटतं. तुम्ही जेवढे लोकांना समजून घेण्याचा प्रयत्न करता, तेवढा तुम्हाला एकटेपणा जास्त अवलू लागेल. काही लोकांना प्रत्येकाच्या होमध्ये हो मिळवण्याची सवय नसते, त्यामुळेच ते लोकांना विषासारखे वाटतात. स्वतःमध्ये थोडासा स्वाभिमान असणं सुद्धा गरजेचं आहे, नाहीतर लोक तुम्हाला तिथे सुद्धा गप्प बसवण्याचा प्रयत्न करतील जिथे तुमचा अधिकार आहे. जे पाहिजे आहे ते मिळवणे म्हणजे यश आहे, पण जे मिळाले आहे त्यात आनंद मानणे म्हणजे समाधान आहे. प्रमाणापेक्षा जास्त प्रेमसुद्धा बऱ्याच वेळा दुःखाकडे घेऊन जाते. ज्यांच्याजवळ पैसा नाही ते गरीब नाही, तर खरे गरीब ते आहेत ज्यांच्याजवळ विद्या नाही. वाईट वेळ तुम्हाला आयुष्यातील त्या सगळ्या खऱ्या गोष्टींचा सामना करून देतात, ज्या गोष्टींचा तुम्हाला चांगल्या वेळेमध्ये कधीही विचारसुद्धा आलेला नसतो. काही बोलण्यापूर्वी नक्की विचार करा, कारण तुमचे शब्द कोणाच्याही आनंदाला संपवू शकतात. कमाल आहे, आपण ज्याला वेळ देतो ते कदर करत नाहीत, आणि ज्यांची कदर करतो ते वेळ देत नाहीत. कधी कधी आयुष्यामध्ये अशी परिस्थिती येते की कोणी बोललं तर ठीक आहे आणि नाही बोललं तरीही ठीक आहे. ते पाणी पृथ्वीमध्ये सामावले ते शुद्ध आहे. लोकांचे कल्याण करणारा राजा शुद्ध आहे. तो ब्राह्मण शुद्ध आहे जो नेहमी संतुष्ट राहतो. आयुष्यामध्ये सगळं परत मिळू शकतं, पण वेळेनुसार गमावलेले नाते आणि भरोसा परत कधीही मिळू शकत नाही. संघर्ष सांगतो की माणसामध्ये किती दम आहे. जेव्हा तुमचे महत्त्व तुम्हाला दुसऱ्यांना सांगावं लागेल, तेव्हा समजून घ्या की तुमचं काहीही महत्त्व राहिलेलं नाही. स्वतःला असं बनवा की लोक तुमच्या येण्याची वाट पाहतील, ना की जाण्याची. जेव्हा नाग त्याचा फणा काढतो
तेव्हा तो विषारी नसला तरी त्याचं असं करणं समोरच्याच्या मनामध्ये भीती निर्माण करतं. इथे या गोष्टीला काही महत्त्व नाही की तो साप विषारी आहे की नाही. अर्जुनाने 10 लाख सैनिकांचा त्याग करून श्रीकृष्णांना युद्धासाठी बरोबर घेतले. हे विश्वासाचे उत्तम उदाहरण आहे. कोणत्याही गोष्टीची किंमत ती मिळाल्यानंतर असते आणि माणसाची किंमत त्याला गमावल्यानंतर कळते. आजच्या काळातील माणूस खऱ्या गोष्टी मनावर घेत नाही आणि खोट्या गोष्टी डोक्यात घेतो. सर्वोत्तम बनण्यासाठी वाईटातील वाईट परिस्थितीशी लढावं लागतं. आयुष्यामध्ये पैसे कमावण्याबरोबरच चांगलं वागणं सुद्धा शिका, कारण स्मशानामध्ये 4 करोड नाही 4 लोकच सोडायला येतात. उत्तम वेळ कधी येत नाही, वेळेला उत्तम बनवावं लागतं. श्वास तुटणं तर एक छोटी गोष्ट आहे. जेव्हा आपली लोक आपली साथ सोडून देतात, मरण त्याला म्हणतात. डोळ्यातील अश्रूंचं काहीही वजन नसतं, पण ते डोळ्यातून वाहिले तर मन हलकं होतं. कोणाला काहीही बोलण्यापूर्वी एकदा हा विचार नक्की करा, जर ते शब्द कोणी तुम्हाला बोललं तर तुम्हाला कसं वाटेल. पटकन कोणाचाही बोलणं मान्य करणारे लोक मनाने खूप खरे असतात. बिझी राहिल्यामुळे माणसाचे अर्धे दुःख आपोआप संपून जातात. तुमच्या आयुष्यामध्ये अशाच व्यक्तीला जागा द्या, ज्याला तुमच्यामधील कमी माहीत असून सुद्धा तो तुमची साथ देईल. माणसांमध्ये असलेले गुणच शोधा, देवामध्ये असलेले नको. आत्मसन्मानाला विकून त्याच्या बदली कितीही संपत्ती घेतली तरीही तुम्ही कधीही सुखी होणार नाही. आयुष्यामध्ये जर वाईट वेळ आली नसती तर आपल्या लोकांमध्ये लपलेले परके आणि परक्यांमध्ये लपलेले आपले कधीही समजले नसते. लोक तर नावसुद्धा विसरतात जेव्हा त्यांचं तुमच्याकडचं काम पूर्ण झालेलं असतं. सरडा वातावरण पाहून रंग बदलतो आणि माणूस परिस्थिती पाहून रंग बदलतो. ज्याप्रमाणे एका फुलांमध्ये सुगंध आहे, तिळामध्ये तेल आहे, लाकडामध्ये अग्नी आहे, दुधामध्ये तूप आहे, उसामध्ये गूळ आहे, त्याप्रमाणेच जर तुम्ही नीट पाहिले तर प्रत्येक व्यक्तीमध्ये परमात्मा आहे. कितीही मनापासून नातं जपा, पण दाखवणारे त्यांची लायकी दाखवूनच देतात. जेव्हा थकताल त्यावेळी आराम करा, पण हार मानू नका. स्वतःच्या व्यक्तिमत्वानेच चमकतो माणूस. माणसाच्या चरित्राला पवित्र करण्याचं कोणतंही अत्तर अजून तरी नाही. यशाच्या वाटचालीत उन्हाचे खूप महत्त्व आहे, कारण सावली मिळाल्यावर पाऊले थांबू लागतात. नेहमी अशा लोकांबरोबर चला जे तुम्हाला सफलतेच्या मार्गावर घेऊन चालतील. बोलल्याने शब्दाने शब्द वाढत जातो, त्यामुळे नेहमी शांत राहा. ज्यांच्याबरोबर श्रीकृष्ण असतात त्यांचं कोणीही काहीही बिघडवू शकत नाही. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.